नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन। तर मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त एडिटिंग झाली, जी आपण सिरीज चालू केली आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो आजचा 8वा पार्ट एकदम जबरदस्त एडिटिंग झाल्याचा आहे। आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण अलर्टमध्ये या ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला थोडा बघा करणारच आहे। त्यासाठी व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक केलं की चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आणि सोबत मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये जे काय मटेरियल वापरलेलं आहे मेशी पेज बिटमॉस आणि सर्व मटेरियल हे सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे। वेबसाईट खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, ते जाऊन एक वेळेस नक्की बघा। चला तर मित्रांनो, जरा वेळ घालता आपण जे आजच्या एडिटिंगला जे एकदम सुरुवात करून देऊया। You're a superhero. मित्रांनो, आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आता आलेला आहोत, आल्याच्या नंतर इथं सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे आपलं आर्डर मशीन जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। आज मी तुम्हाला बिटमॉस सॉन्ग शेकीपेट आणि जे काय मटेरियल दिलेलं आहे वेबसाईटवरती ते सगळं तुम्ही इनपुट करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड पण करून घ्यायचं आहे। आता डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, खाली बघू शकता एसके क्रिएशन तुम्हाला एक ॲड दिलेला आहे। आपले सॉन्ग दिले आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला टेक्स्ट एक अशा प्रकारे दिलेले आहेत, बघू शकता। तर ह्या टेक्स्ट जर तुम्हाला फॉन्ट चेंज करायचा असेल तर सिम्पली आपल्याला त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, ते टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि ती एक बाण एक आहे, त्या बाणावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, अशा वेळी क्लिक दिल्याच्यानंतर यूज ऑर फॉन्ट करायचा आहे। तुम्हाला याच्यामध्ये दुसरा कोणता फॉन्ट ॲड करायचा असेल तुम्ही एकदम फॉन्ट ॲड करून घ्यायचा आहे। परत मित्रांनो, मी एक कलर आपला जो आहे ॲड वेगवेगळा दिलेला आहे। इथं बघू शकता, इथं भगवा कलर आहे, त्यानंतर इथं पांढरा कलर आहे, परत इथं पिवळा कलर आहे, परत पांढरा, परत भगवा, अशा वेळी तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे। त्यानंतर पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून इथे मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला जो काही मी फोटो दिलेला आहे गणपती बाप्पांचा तो फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता मी हा फोटो ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून ह्याला मित्रांनो इथं फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे आणि ही जी लेअर आहे ती सिम्पली तुम्हाला करून आणायची आहे 13.23 सेकंद, म्हणजे जिथं आपला डबल बीट आहे तिथपर्यंत अशा प्रकारे ओढत आणायची आहे। तर बघू शकता अशा वेळी सर्व सेट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ते ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जायचं आहे। याचा ब्राईटनेस पूर्ण मी तुम्हाला मित्रांनो कमी करायचा आहे, बघू शकता 8 ते 9 ठेवायचा आहे। आणि हा जो फोटो आहे हा फोटो एकदम तुम्हाला लास्टला अशा प्रकारे ऑन ठेवायचा आहे, सॉन्गच्यावरती सेट करायचं आहे। आता सेट करून घेतल्याच्यानंतर 13.23 सेकंदावर आल्यानंतर परत तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं इथं ते मीडियामध्ये जायचं। आता मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला मी जो गणपती बाप्पांचा व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे, बघू शकता हा व्हिडिओ असणार आहे तो। त्यात तुम्हाला काय करायचं आहे, परत आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, इथं वॉल्यूमवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमचा जो काही वॉल्यूम असेल तो इथं दिसून जाईल आणि वॉल्यूम आपण म्यूट करून घ्यायचा आहे, आवाज पूर्णपणे म्यूट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं कोपऱ्यात तुम्हाला एक स्पीड दिसत आहे, स्पीडवरती क्लिक करायचं आहे। याची मित्रांनो थोडी अशा प्रकारे आपण स्पीड जी आहे ती कमी करून घ्यायची आहे, बघू शकता। तर अशा वेळी कमी करून घेतल्याच्यानंतर गाडी तुम्हाला ठेवायची 0.75 किंवा 0.80 जरी ठेवली तर काय अडचण येणार नाही। त्याचा एक्स्ट्रा पाहिजे पुढच्या बीटजवळ जायचं आणि डिलीट करून टाकायचं आहे। तर अशा वेळी सर्व मी एडिट करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे, आपल्या शेके पिकमध्ये यायचं आहे। जो 1 नंबर तुम्हाला इमेज दिसत आहे, सॉरी टेक्स्ट दिसत आहे, टेक्स्टवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे। इफेक्ट तुम्हाला तो कॉपी करून घ्यायचा आहे। आता कॉपी करून घेतल्याच्यानंतर परत आपल्याला सिम्पली परत बिटमॉस सॉन्गमध्ये यायचं आहे। आता जेवढे काय आपले टेक्स्ट असतील ते सर्व टेक्स्टना हा जो इफेक्ट आहे हा इथून एक एक करून पेस्ट करून घ्यायचा आहे। व्हिडिओ एकदम मित्रांनो पूर्णपणे सोपा आहे आणि एकदम खतरनाक व्हिडिओ एडिटिंग झालेलं आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण सबस्क्राईब करणं हे अतिशय फ्री गोष्ट आहे। मित्रांनो, इफेक्ट आपली 1 ते 2 फक्त असणार आहेत, म्हणजे 1 ते 2 इफेक्टमध्ये आपण जो आहे एक इफेक्ट तयार केलेला आहे, बघू शकता। तर हे 100 प्रॉब्लेम्स आणि 1 सोल्युशन हा आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे। तर इथं सर्व पेस्ट करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला थोडे बॅक येऊन परत आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे आणि एसके क्रिएशन जी तुम्हाला दिसत आहे त्यावरती क्लिक करून तिथे इफेक्ट्समध्ये जायचं आहे। इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आहे, थोडं बॅक येऊन परत आपले जे बिटमॉस सॉन्गमध्ये यायचं। आता बिटमॉस सॉन्गमध्ये आल्याच्यानंतर आता उरलेला म्हणजे लास्टला आपला व्हिडिओ आहे गणपती बाप्पांचा, त्या व्हिडिओवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि इफेक्टला हा जो पेस्ट करून घ्यायचं आहे। एकदम विशाळ इफेक्ट तुम्हाला तयार करून एडिट करून दिलेलाच आहे, काय एवढा विषय नाही। त्यानंतर पूर्ण मला सुरुवातीला यायचं आहे, प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं। जर तुमच्यापाशी लोगो नसेल सिम्पली तुम्हाला टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। इथून तुम्हाला अशापैकी तुमचं जे काय नाव असेल चॅनल ते सर्च करून घ्यायचं आहे। ते जर मी समजा इथे यूट्यूब आणि इथून जे आहे अशी आडवी रेष टाकून घेतो आणि मी पुढं एसके क्रिएशन अशा टाईप करून घेतलेलं आहे।
ही जी रेष आहे इथे सेंटर करून घ्यायचं आहे, बघू शकता. अशा वेळी सेंटर करून घेतल्याच्यानंतर इथं फॉन्टवरती क्लिक करायचं. तुमचा जो काही फॉन्ट असेल तो फॉन्ट ॲड करून घ्यायचा आहे. इथे कलर आणि फिल्म जाऊन घेतला, व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अशा वेळी सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर थोडासा आपण लोगो मित्रांनो जो आहे अशा वेळी लांबडा करून घेऊ. इथे मूव अँड ट्रान्सफॉर्म जायचं आहे, थोडंसं खाली जायचं आहे. लोगो तुमचा लहान करून घ्यायचा आहे. जिथं तुम्हाला सेट करायचं आहे ते तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. तर मी ते सेंटरला सेट केलं. ही जी लेअर पूर्ण मी व्हिडिओवरती वाढवायची आहे. त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जायचं आहे. तर कॉन्ट्रास्टवरती जाऊन ओव्हरले केले तर चालेल किंवा सॉफ्ट लाईट केलं तर चालेल. शक्यतो सॉफ्ट लाईटच करा, कारण तुमचा लोगो जो आहे हा सॉफ्ट लाईट ओळखून जाईल. त्यानंतर तुम्हाला वरती सेटिंग्सला शेअरचा आयकॉन दिसत आहे, त्यावरती क्लिक करून इथून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो एक्सपोर्टिंग करून घ्यायचा आहे. असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.